गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. तर मंडळी, आम्ही निघालो आहे गावाला. यस, म्हणजे माझ्या सासरी नांदुऱ्याला. आम्ही आहे सध्या बदलापूर स्टेशनवर आणि गमतीशीर गोष्ट अशी आहे की आमच्याच वार्डामधले प्रकाश दादा जस्ट आम्हाला भेटले आहेत. तर ते बघा, ते आम्हाला 26 जानेवारीला आमच्या घरी कार्यक्रमाच्या दिवशी आले होते. सो त्यांची आणि आमची आज भेट घडली. तो ते माझ्या मिस्टरांचे खूप जिवलग मित्र आहेत. सो हे बघा, आम्ही आहे आता बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवर. सो संडे आहे आणि सकाळचे वाजले आहे 6:30 म्हणून तुम्हाला प्लॅटफॉर्म खूप खाली दिसत आहे. एक्साइटमेंट आहे गावी जाण्याची. सो इथून आम्ही जाणार आहोत आता कल्याणला आणि तिथून आहे आमची ट्रेन. सो आम्ही वाट बघतो आता लोकलची. तर मंडळी, ही आहे धगधगगड. यस, म्हणजेच लोकल ट्रेन. हिची जर टायमिंग चुकली तर काळजाचे ठुके चुकतात. आणि संडे असल्यामुळे तुम्हाला बघा पूर्ण ही खाली दिसत आहे, सीट खाली दिसत आहेत. बट एरवी जर तुम्ही ट्रेनचा प्रवास करायचा असेल तर मोबाईल काय तर तुम्ही स्वतःही तुम्हाला व्यवस्थित उभे ठेवू शकत नाही. खूप गर्दी असते, इतकी भयंकर गर्दी की तुम्ही विचार करू शकत नाही. इंगळे साहेब काहीतरी शोधत आहेत, कदाचित माहिती नाही काय शोधत आहे. सो पण तुम्ही बघू शकता किती निवांत आहे. असं बसणं पॉसिबल नाही आहे अदरवाईज, पण संडे असल्यामुळे मी मोबाईलसुद्धा काढू शकते. ओके, सो आम्ही उतरलो आहे लोकलमधून कल्याण स्टेशनला आणि दादानी केला आहे आम्हाला बाय. सो दादा गेले आहे त्यांच्या कामाला काहीतरी, तुम्ही बघतच आहात. सो आम्ही बघत आहे की आमची ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मला लागणार आहे, कारण आमची ट्रेन आहे फास्ट. मी आता प्रवास केला आहे लोकलचा बदलापूर टू कल्याण. सो आम्ही आमचा प्लॅटफॉर्म चेंज केला आहे बिकॉज आम्ही ज्या प्लॅटफॉर्मला उतरलो होतो त्याच्या अपोजिट आमची फास्ट ट्रेन लागणार आहे. सो आम्ही बघत आहे बघा, आणि इंगळे साहेब आणि लाडू पुढे निघालेले आहेत आणि गर्दी खूप कमी आहे. बघत जा तुम्ही, नाही तर बापरे खूप गर्दी असते. सो कदाचित थोडं लोड कमी झाला असेल. सो संडे असल्यामुळे कामगारांची गर्दी कमी आहे, ही बाकी प्रवाशांची गर्दी आहे. पण खरंच खूप एक्साइटमेंट आहे गावी जाण्याची. खूप बरं वाटत आहे. खूप दिवसानंतर का होईना पण गावी जात आहे. माझी मुले खूप एक्सायटेड आहेत. बघा इंगळे साहेब आणि मुलं उभे आहेत आणि शूट करत आहे आजूबाजूची. सो खरंच आम्ही चढलो आहे आमच्या फास्ट ट्रेनमध्ये आणि आम्ही शोधत आहे आमची सीट. 39. सो हा झाला टोटल 7 तासाचा प्रवास आणि मी उतरले आहे माझ्या माहेरी मलकापूरला. यस, कल्याण टू मलकापूर. सो खरंच खूप ऊन आहे, कारण विदर्भ आहे म्हटल्यानंतर उन्हाचा तडाखा बसणारच. सो बघा मागे इंगळे साहेब आणि मुलं आहेत. ओके, आणि घरी तर मी जाणार नाही कारण माझा आई आणि माझा भाऊ हे पुण्याला आहे. सो त्याच्यामुळे मी जाणार आहे नांदुरा. पण त्यासाठी आम्हाला पकडायची आहे दुसरा एखादा रिक्षा वगैरे किंवा काहीतरी. बघा नांदुरा. तर आम्ही आलो आहे रिक्षा स्टँडवर आणि हे आहे ते वाहन, याच्यामध्ये बसून जायचं आहे आम्हाला नांदुरा. आणि हा प्रवास आहे परत अर्धा पाऊण तासाचा. थोडा बसू याच्यामध्ये. सो विदर्भामध्ये आलेलो आहोत आणि ऊन आहे. सो डोक्यावरती स्कार्फ तर घ्यावाच लागणार, कारण त्याच्याशिवाय उन्हाच्या पासून प्रोटेक्शन घेऊ शकत नाही. आणि मुले खूप इरिटेट झालेली आहेत उन्हामुळे. बस काही मिनिटाचा प्रवास करायचा आहे या वाहनांमधून. सो तो आम्ही करणार आहोत. सो मंडळी, फायनली आमचा झाला आहे प्रवास करून. हा लास्ट स्टॉप आहे आमचा नांदुरा. ओके, सो इथं आम्ही काहीतरी थंड वगैरे घेणार, कारण खूप प्रवास झाला आहे आणि ऊनही खूप होतं. बिकॉज आम्ही आलो आहेत विदर्भामध्ये. सो आता थोडं रिलॅक्स आहे, कारण 4:45 वाजत आले आहेत. सो आता लास्ट आहे, काही मिनिटाचा प्रवास करायचा आहे, तो रिक्षाने करायचा. बघा लाडू झोपला आहे आणि पण वैतागली आहे. खूप ऊन आहे गावाकडे खूप. सो ओके, आम्ही निघतो आहे आता घरी. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.